नमस्ते. हाय एव्हरीवन. आज आपण माणगाव मधनं उज्ज्वला मशाळकर आईकडे आलेलो आहोत. तर आपण पाहू शकता आईकडे मॉमॅट आणि आपली एनएसएम मशीन आलेली आहे. तर आपण आईने आपल्या घरी ही मॉमॅट घेण्याचा निर्णय का घेतलाय आणि आईचा थेरपी बद्दलचा अनुभव कसा होता हा जाणून घेऊ. नमस्ते आई. नमस्ते. आई, थेरपीला येण्यापूर्वी सेंटरमध्ये तुला काय त्रास होता? मला बीपी, शुगर आणि मेन म्हणजे माझा हात आहे ना, डॉक्टरने सांगितलं शुगरमुळे हात म्हणजे दुखत होता म्हणून आम्ही दाखवायला गेलो. तर शुगर वाढली सांगितले. शुगरमुळे हात माझा पूर्ण असाच होता, म्हणजे वरती व्हायचाच नाही, वर होत नव्हता. असं झालं होतं. थेरपीला येण्यापूर्वी तुला हा त्रास होता. थेरपीला आल्यानंतर तुला काय अनुभव आला? मला तरी 15 दिवसाच्या आतच थोडाफार म्हणजे वरती असं झाला, हात वरती जायला लागला. आता व्हायला लागलाय, म्हणजे आता वर हात होतोय. अर्धा झालाय म्हणजे. ओके. अजून तुला थेरपीचा अनुभव काय आलेला आहे? आणि माझ्या म्हणजे इथे मांडीवर हिरव्या अशा नसा होत्या, त्या आता कमी झाल्यात, म्हणजे पूर्ण नसा हिरव्या पडल्या होत्या त्या कमी झालेल्या आहेत. आणि मला म्हणजे एकदम छान वाटतं, म्हणजे असं हलकं हलकं वाटतं शरीर. थेरपी घेतल्यापासून तुला हलकं हलकं वाटतंय, प्रसन्न वाटतं एकदम. ओके. आई, तुझ्या घरामध्ये तू ही मॉमॅट आणि एनएसएम मशीन घेण्याचा निर्णय का घेतला? मी तर रोज येऊ शकते, पण माझ्या लेकाला आणि माझ्या मिस्टरांना काय म्हणजे 8-12 तास ते कसं आमचं दुकान, त्यामुळे ते तिथे 12 तास तरी जातातच. असं अहो, ती आहेच घरी, पण ती येऊ शकते कुठे नाही बोली ना, म्हणून सांगते. काय ते सांगते मी आधी मध्येच. काही हरकत नाही, काही हरकत नाही. हा, वेळ म्हणजे घरात जेंट्स लोकांना वेळ नसल्यामुळे येऊ शकत नाही ते. म्हणून मी हा विचार केला, आपण जर घरी घेतलं सगळ्यांनाच उपयोगी पडेल. आई, तू ही मशीन घेऊन खुश आहेस? एकदम एकदम. म्हणजे आज मला काय म्हणजे मी सगळं चुकते, बोलायलाच होई नाही मला, काय करू. इतकी खुशी, एवढी खुशी झाली मला. शुगर बीपी मध्ये काय फरक झाला? माझा म्हणजे 3 महिन्याचा एअरवेज 8.9 होता काहीतरी, आता 6.3 झालाय. म्हणजे कमी झाली त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला शुगर मध्ये रिझल्ट मिळाला. ठीक आहे.